तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साइजचं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मला यूट्यूबवरती जे आहेत भरपूर कमेंट सुद्धा आलेले आहेत की आमचा मागचा पुढचा भाग कमी जास्त होतो, बॅक पार्ट किंवा फ्रंट पार्ट, आणि सोबत आपली आय आणि हुकची पट्टी आहे तर ती सुद्धा कमी जास्त होते। तर ती सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित तुमचे जे डाऊट आहेत तर ते क्लिअर होतील। सो व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा। आणि जसं की तुम्ही या ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे तर तो कटोरीचा शेप बघू शकता, क्रॉस पट्टी किंवा आपला जो पुढचा गळा आहे तर तो आखूड होतो, तर तो सुद्धा अगदी आपला व्यवस्थित असा पसरट जो आहे आपला पुढचा गळ्याचा जो आकार आहे तर तो सुद्धा आलेला आहे। तर आता चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सगळ्यात आधी तर तुम्ही पीस बघू शकता, मी साडीमधला पीस घेतलेला आहे आणि 38 साइजचं आपण हे जे ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कस्टमरचं ब्लाऊज आहे, इथं 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे आणि साडीमधला इथं पीस आहे बघू शकता, 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपण इथे मेजरमेंट बघणार आहोत की 38 साइजला आपल्याला किती मेजरमेंट लागतं कटोरीचं किंवा शोल्डर किंवा मुंडा किती घ्यायचा असतो, तर त्यात आपण इथं बघणार आहोत। जसं की इथं बघू शकता की 38 साइज कटोरी ब्लाऊज मी इथे घेतलेले आहे। तर छाती जी आहे 9.5 + 2 इंच 11.5 इंच घेतलेली आहे। कमर जी आहे 8 + 2 इंच 10 घेतलेली आहे। कटोरी जी आहे तर ती 5.5 मी घेतलेली आहे, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने कटोरी जी आहे अर्धा इंच वाढवू शकता। जर तुमचं जर छातीचं माप थोडंसं हेवी असेल तर तुम्ही 6 इंच सुद्धा घेऊ शकता। आणि जी क्रॉस पट्टी आहे तर ती 3 आणि 2.5 इंच घेतलेली आहे। पुढील जो गळा आहे तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता कमी जास्त। मागील गळा मी 7.5 घेतलेला आहे, कारण ज्या कस्टमरचं मी ब्लाऊज शिवत आहे तर त्यांनी मला गळा छोटा ठेवायला सांगितला होता। पूर्ण उंची 14 + 1 इंच घेतलेली आहे। शोल्डर 5.5 घेतलेला आहे, मुंडा 6 घेतलेला आहे आणि गळा रुंदी जी आहे आपली 2.25 घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। तर पूर्ण उंची जी आहे आपली 14 + 1 इंच 15 इंचावरती आपण पूर्ण उंची जी आहे तर ती घ्यायची आहे। तर 14 + 1 इंच आपण 15 इंचावरती पूर्ण उंची घेतलेली आहे। त्यानंतर शोल्डर जे आहे 5.5 घ्यायचं आहे। तर शोल्डर मी 5.5 घेतलेला आहे आणि जो आपला मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 6 इंचावरती। तर मुंडा घेतलेला आहे 6 इंचावरती। आता त्यानंतर आपण टाकायचं आहे छातीचं माप। तर छाती जी आहे 9.5 + 2 इंच आपण घेतलेले आहे, तर 11.5 इंचावरती आपण छातीचं माप जे आहे टाकायचं आहे। तर इथं बघू शकता की आपण 11.5 इंचावरती छातीचं माप घेतलेलं आहे। त्यानंतर कमरेचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे 10 इंचावरती, 8 + 2 इंच। तर 8 जे आहे कमरेचं माप आहे, प्लस त्यामध्ये 2 इंच आपण मार्जिन ॲड घेतलेलं आहे 10 इंच। आता छाती आणि कमर जी आहे पूर्ण अशी क्रॉसमध्ये जोडून घ्यायची। आता फ्रंट मुंड्याला आपण 1 इंचावरती असा आकार द्यायचा आहे। तर फ्रंट मुंड्याला मी 1 इंचावरतीच नेहमी आकार देत असतो, तर 1 इंचावरतीच आकार द्यायचा आहे। आणि बॅकचा आपला जो मुंडा असतो तर त्याला आपण 1.5 इंचावरती आकार द्यायचा। तर हा आपला आकार सुद्धा बघू शकता आपण फ्रंट मुंड्याला जो कसा दिलेला आहे तो। तर अशा टाईप आपण इथं मुंड्याचा जो आकार आहे तर तो प्रॉपर असा द्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण द्यायचा आहे आपल्या बॅक मुंड्याला आकार। तर बॅक जो मुंडा आपला आहे तर तो 1.5 इंचावरती मी आकार दिलेला आहे आणि त्याचा सुद्धा शेप बघू शकता मी अशा पद्धतीने दिलेला आहे। तर हे 2 इंच आपण मार्जिन ठेवूनच मुंड्याचा जो आकार आहे तर तो आपण असा द्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे फिटिंग असतं तर ते 2 इंचाचं येतं। तर त्यामुळे काय करायचं आहे, मुंड्याला शेप देताना आपण फक्त 2 इंचाच्या अलीकडेच आपण जो शेप आहे मुंड्याला द्यायचा आहे। तर आता गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि आपला जो पुढचा गळा आहे तर तो आपण घेणार आहोत 6.5 इंच। तर पुढचा जो गळा आहे तर तो सुद्धा तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। तर आता खालून वर मी 1 इंच घेतलेला आहे गळ्याला आणि असं बघू शकता की थोडासा बाहेरून मी तर गळ्याला जो आहे शेप दिलेला आहे, कारण घातल्यानंतर सुद्धा ब्लाऊज जे आहे गळ्याला पुढच्या साईडला थोडंसं पसरट बसतं आणि ते छान वाटतं। आता आपण गळ्याच्या बाजूला पॅक बाजूला आपण घेतलेला आहे 3 इंच आणि फिटिंगच्या साईडला घेतलेला आहे 2.5 इंच। तर त्या 2.5 इंचावर अशी आपण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची।
आणि त्यानंतर थोडासा कर्व आपण इथं आकार द्यायचा आहे आपल्या क्रॉस पट्टीला, जेणेकरून घातल्यानंतर सुद्धा जी आपली ब्लाऊज आहे तर ते सुद्धा छान वाटतं. आणि आता आपण घेतलेलं आहे इथं कटोरीचं माप 5.5 इंच मी कटोरीचं माप घेतलेलं आहे, इथं टिक केलेलं आहे, इथं बघू शकता. आणि त्यानंतर एक स्ट्रेट लाईन आपण त्या मार्किंगवरती आखून घ्यायची आहे आणि गळ्यापासून अशी क्रॉसमध्ये लाईन आपण आखून घ्यायचं. तर ज्यांना कुणाला परफेक्ट जर शेप जमत नसेल कटोरीचा काढायला तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. तर यामुळे काय होतं, अगदी परफेक्ट आपली जी कटोरी आहे तर ती निघते. आता बघू शकता की थोडासा मी सेंटरला ह्याला शेप दिलेला आहे, बाकी ऑटोमॅटिक आपला जो कटोरीचा शेप आहे तर तो तयार होतो. आता हे झालं आपलं 38 साईजचं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे कटोरीचं. तर आता आपण हे कटिंग करणार आहोत. तर आपण हे पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं. तर आता हा बॅक पार्ट आपला आणि हा फ्रंट. तर आता फ्रंट पार्ट सुद्धा आपण पूर्ण जे आपले पार्ट आहेत फ्रंटचे ते पूर्ण कटिंग करून घ्यायचे. आणि जसं की आता आपण कटोरी जी आहे प्रत्येक पेपरवरती दुसऱ्या पेपरवरती कटोरी वाढवतो, तर त्या पद्धतीने आपण ही जी कटोरी आहे तर ती वाढवून घ्यायची आहे. तर वाढवायच्या अगदी सगळ्यात आधी आपण ही कटोरी जी आहे तर ती आहे तसं सगळ्यात आधी इथं मार्किंग करून घ्यायचं. आता त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला ह्याला 1.5 इंच वाढवावं लागतं. आणि या दोन्हींचा सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि इथं मी दिलेला आहे. तर 1.5 इंचावरती असं मार्किंग करून आपण असा गोल शेप जो आहे कटोरीला बॉटमच्या साईडला द्यायचा आहे. आणि त्यानंतर बाकीच्या साईड ज्या आपण नॉर्मली कटोरीला वाढवतो त्या टाईप आपण इथं वाढवून घ्यायचे आहे. तर हे बघा आपलं कटोरीचं जे मार्किंग आहे तर ते सुद्धा असं कंप्लीट झालेलं आहे. तर हे बघा आता. तर पूर्ण आपले जो फ्रंट आणि बॅक पार्ट आहे तो कटिंग करून झालेला आहे फ्रेंड. तर मी या व्हिडिओमध्ये स्लीवचं जे कटिंग आहे तर ते दाखवलेलं नाही, कारण व्हिडिओ जो आहे तर खूप लॉंग होतो. तर तुम्हाला स्लीवचं कटिंग बघायचं असेल तर तो सुद्धा माझ्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे अपलोड आहे, एकदम सविस्तर माहिती मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेली आहे. तर आता आपण बॅक पार्टचा गळा इथं काढणार आहोत. तर बॅक पार्ट जो आहे आपला 7.5 इंच घेतलेला आहे आपण. आणि मी थोडासा बॅकला जो आहे मी थोडीशी नॉर्मल डिझाईन करणार आहे, जे त्यांनी मला सांगितलेले आहे. जे कस्टमरचं मी ब्लाऊज शिवत आहे तर त्यांनी मला थोडीशी बॅकला जी डिझाईन आहे तर ती सांगितलेली आहे. तर ती जी डिझाईन आहे मी पान आकाराची करणार आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता. तर इथं मी गळ्याला थोडासा पान आकार जो शेप आहे तर तो दिलेला आहे. तर आता आपलं हे जे कटिंग आहे फ्रंट आणि बॅकचं तर ते झालेलं आहे. तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं, अस्तरवरती हे आपलं पेपर कटिंग जे आहे तर ते ठेवून कट करून घ्यायचं. आणि अस्तरवरती ठेवताना आपल्याला कुठल्याही पार्टमध्ये एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नाही, अगदी आहे असं पेपर कटिंग जे आहे प्रॉपर पद्धतीने आपण इथं यावर कटिंग करून घ्यायचं. तर आता सगळ्यात आधी बॅक बाजूला मी इथं मागचा आपला भाग जो आहे तर तो काढणार आहे. तर हे बघू शकता की आपण सगळ्यात आधी बॅकचा पार्ट जो आहे अस्तरवरती कट केलेला आहे बॅक बाजूला. आता त्यानंतर मुंडा आपण इथं कट करायचा आहे. तर आता हा आपण आता मुंडा कट करत आहोत. तर आता करायचं आहे आपलं कटोरीचं अस्तरवरती कट. तर कटोरी जी आहे नेहमी आपण अशी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे ते तुम्हाला सांगत असते की जी कटोरी आहे तर ठेवताना अशी क्रॉसमध्ये अस्तरवरती ठेवायची, जेणेकरून घातल्यानंतर जी कटोरी आहे तर ती चपटी बसत नाही. तर आता आपण अस्तरवरती अशी क्रॉसमध्ये कटोरी जी आहे तर ती ठेवलेली आहे, ती सुद्धा आपण अशी कट करून घेतलेली आहे. तर आता आपण अस्तर जे आहे डबल इथं क्रॉसपट्टी आपण कट करत आहोत. तर क्रॉसपट्टीला आपण इथं डबल अस्तर लावून घेणार आहोत, कारण आपलं जे मेन कापड आहे तर ते आपण सिंगल काढणार आहोत, कारण ते कापड जे आहे आपलं मेन कापड जे आहे तर ते थोडंसं कमी आहे. तर त्यामुळे आम्ही इथं आपली जी क्रॉसपट्टी आहे डबल मी कट केलेली आहे. तर आता अस्तरवरती सुद्धा आपले सगळे जे पार्ट आहेत तर ते कट करून झालेले आहेत. तर आता आपण मेन कापडावरती हे जे पार्ट आहे तर ते असेच ठेवून कट करून घ्यायचे आहेत पूर्ण. तर आपला जो मेन पीस आहे असा सिंगल फोल्ड करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी बॅक बाजूला मी तर आपला बॅक पार्ट जो आहे तर तो तिथं ठेवलेला आहे. आता त्यानंतर आपण सगळे जे आपले पार्ट्स आहेत तर ते असे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत मेन पीसामध्ये.
मी एका साईडला कटोरी बसवलेली, कटोरीसुद्धा बघू शकता मेन कापडावरती सुद्धा मी कटोरी जी आहे तर ती क्रॉसमध्येच काढलेली आहे. तर आता आपण मुंडा कट करायचा. आता जसं की मी म्हटलं होतं आपले जे कापड आहे तर ते थोडंसं पातळ आहे आणि कमी आहे, त्यामुळे आपण यामध्ये सिंगलच क्रॉसपट्टी जी आहे तर ती काढलेली आहे. तर आता आपलं अस्तरवरती आणि मेन कापडावरती आपले जे कटिंग आहे कटोरी ब्लाऊजचं ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर आता आपण घेणार आहोत शिवायला. तर सगळ्यात आधी आपण हे पार्ट जे आहेत तर ते अस्तरला जोडून घेणार आहोत. तर हे बघू शकता जो आपला मुंडा आहे कटोरी आहे तर मी अस्तरला जे आहे आपलं मेन कापड जोडून घेतलेलं आहे, तसंच तुम्ही जोडून घ्यायचे आहेत. आता हे पूर्ण जोडून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही चिकटवू सुद्धा शकता. तर आता आपण बॉटम पासून कटोरी लावायला चालू करूया. जसं की मी नेहमी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल की बॉटम पासून मी कटोरी जोडत असते, तर एकदम प्रॉपर बसते, कमी जास्त अजिबात होत नाही. आणि जी कटोरी जोडलेली आहे मी ती अर्धा इंचच्या स्पेसवरती टिप मारून जोडलेली आहे. तर ही जी आपली टिप दिसते आपण कटोरी जोडलेली, तर त्याच्यात थोडंसं पुढं आपण हे कटोरीचं टोक आहे तर ते घ्यायचं आहे. त्यानंतर 1.5 इंच आपण इथं आकार दिलेला आहे बॉटमला आणि वरच्या साईडला आपण 2.5 इंचावरती असा टक्स मारून घ्यायचा आहे कटोरीचा. तर आता हे बघू शकता खूप छान अशी आपली कटोरी जी आहे तर ती अशी तयार झालेली आहे. तर दुसरी ही साईड आपण अशीच तयार करून घ्यायची. तर दुसरी बाजूला आपण अशीच टिप मारून घ्यायची आहे कटोरीला. तर स्पेस बघू शकता तुम्ही, अर्धा इंचाचा स्पेस आहे टिप मारताना, तर त्यामुळे काय होते अगदी व्यवस्थित आणि एक लाईनमध्ये आपली जी टिप आहे तर ती येते. तर आता इथं सुद्धा आपण कटोरीचा जो टक्स आहे तर तो मारून घ्यायचा आहे. तर बॉटमला 1.5 घेतलेला आहे, वरच्या साईडला मी 2.5 इंच घेतलेला आहे. तर आता हे दोन्ही पार्ट माझे जे आहेत तसे जोडून झालेले आहेत कटोरीचे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपली जी आय आणि हुकची पट्टी मोठी होण्याचं कारण म्हणजे हेच आहे. तर हे माझं मापाला ब्लाऊज आलेलं आहे, याने मला शिवाय दिलेला आहे. तर या मापानुसारच मी गुलाबी कलरचं जे ब्लाऊज आहे तर ते शिवत आहे. आता इथं बघू शकता जी क्रॉस पट्टी आपण जोडली गेलेली आहे तर ती 4.25 इंचावरती आहे. इथं बघू शकता की फक्त जे कटोरीचं माप आपलं आलेलं आहे तर ते 4 इंच आलेलं आहे. तर यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. म्हणजे बघू शकता हे 4 इंच आहे तर आपण हे 5 इंच घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपला अर्धा इंच हे शिवण्यामध्ये जातं, त्याच्यामुळे आपण 1 इंच हे वाढवून घेतलेलं आहे. तर आता आपण 5 इंच घेतलेलं आहे. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आणि तर बघू शकता अशा पद्धतीने आपण जे कटोरीचं टोक आहे तर ते असं थोडंसं कटिंग करून घ्यायचं क्रॉस पट्टी लावायच्या आधी. जर तुम्ही हे नाही केलं तर काय होतं की आपली आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती खूप मोठी होते आणि ती काय होते पोटावरती येते. तर त्यामुळे आपण ही जी प्रोसेस आहे तर ती करून घ्यायची. जर तुम्हाला याचं मापाचं ब्लाऊज नसेल तर तुम्ही अर्धा किंवा 1.25 इंचावरती जर हे कट केला तरी चालेल. तर हे माझ्याकडे मापाचं ब्लाऊज होतं, तर त्या मापाच्या ब्लाऊजवरून मी जे आपली क्रॉस पट्टीला जे जोडायच्या अगोदर आपण कटोरीचं टोक कट केलेलं आहे तर ते माप घेऊन कट केलेलं आहे. जर तुमच्याकडे माप नसेल तर तुम्ही अंदाजे सुद्धा करू शकता, फक्त अर्धा किंवा 1.25 इंचावरती कट करून मग आपली क्रॉस पट्टी जी आहे तर ती जोडायची. तर त्यामुळे आपली आय आणि हुकची पट्टी आहे अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित बसते, अजिबात जास्त होत नाही किंवा ती पोटावर येत नाही. तर आता एक साईड जी आपली अशी कंप्लीट झालेली आहे. बघू शकता आपला जो फिनिशिंग आहे आपल्या एका साईडचं ब्लाऊजचं खूप छान असं आपलं आलेलं आहे. तर दुसरी साईडसुद्धा आपण अशीच जोडून घेणार आहोत. तर इथं आता बघू शकता की आपल्या दोन्ही पार्ट जे आहेत असे आपण स्टिच करून घेतलेले आहेत दोन्ही साईडला आणि अगदी परफेक्ट आपली जी क्रॉस पट्टी आहे तर त्या दोन्ही साईडच्या इक्वल झालेल्या आहेत, सेम झालेल्या आहेत. तर आता आपण जोडून घेणार आहोत आपली आय आणि हुकची पट्टी. तर आयची पट्टी जी आहे मी 3 इंचाची काढते आणि जी हुक पट्टी आहे तर मी 2.5 इंचाची काढत असते. तर ही पट्टी जी लावायला आहे तर ती सुद्धा खूप मिस्टेक करतात. तर तुम्ही व्यवस्थित आणि लक्ष देऊन बघा की मी कोणत्या साईडला कोणती बाजू जी आहे तर ती जोडलेली आहेत. तर त्याची आय पट्टी आहे मी ब्लाऊजच्या उलट्या बाजूने घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी पट्टी जी आपली आहे ती. त्यानंतर त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची
आता मी दाब टीप मारून घेतलेली आहे। तर त्यानंतर त्यावरती आपण आता ही जी टीप आपण मारलेली आहे तर त्याच टीपवरती आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती ठेवायची आहे। एकदम जास्त पुढच्या साईडलाही नाही घ्यायची, एकदम ती आपली जी टीप आपण मारली होती तर त्याच टीपवरती आपली जी पट्टी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे। आणि आता बघू शकता मी सेंटरला इथं टीप मारून घेतलेली आहे त्या पट्टीच्या, कारण आपण जे आपले जे आय आहे तर ते यामध्येच आपण नंतर करणार आहोत। तर आता आय पट्टी आपण जोडून घेतलेली आहे। तर आता आपण जोडून घेणार आहोत आपली हुक पट्टी। तर हुक पट्टी आपण 2.5 इंचाची काढली होती आणि ती सुद्धा अशी बॉटमला आपण सुद्धा थोडीशी फोल्ड करून घ्यायची। त्यानंतर एक टीप मारून घ्यायची आहे आपण, तर 1/2 इंचापेक्षा थोडंसं कमी तर टीप मारून घ्यायची आणि ती सुद्धा आपण अशी सरळ करून त्याच्यावरती दाब टीप मारून घ्यायची। आणि परत काय करायचं, आतल्या साईडला आपण हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर हुक पट्टी आपल्याला जी पट्टी आहे आतल्या साईडला आपल्याला डबल फोल्ड करावी लागते। तर आता हे बघा आपलं फिनिशिंग आय आणि हुक पट्टीचं एकदम प्रॉपर असं क्रॉस पट्टीचं आणि आपल्या आय हुक पट्टीचं असं झालेलं आहे। तर आता गळ्याचं बघू शकता शेप, गळ्याचा थोडासा आपला जो शेप आहे तर तो थोडा बिघडलेला आहे। तर आता आपण काय करायचं, या दोन्ही बाजू ज्या आहेत अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करायचं आहे गळ्याला। तर दोन्ही साईडला आता मी असं मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर गळ्याला जो आहे असा दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेप देऊ शकता। तर मी शोल्डरपासून गळ्याला मी असा शेप दिलेला आहे। तर आता ही सुद्धा बाजू आपण अशीच करून घ्यायची की गळ्यापासून थोडंसं शोल्डरपर्यंत आपण इथं असं, जर तुमचं शोल्डर अगदी व्यवस्थित असेल, कमी असेल तर तुम्ही शोल्डरपर्यंत नाही घ्यायचं, फक्त गळ्यालाच गोल आकार द्यायचा आहे। तर माझं जी शोल्डरची पट्टी आहे तर थोडीशी मोठी वाटत होती तर त्यामुळे मी ती कट केलेली आहे। आता तुम्ही इथं बघू शकता की आपला प्रॉपर असा शेप जो आहे आपला पुढच्या गळ्याचा तर तो असा व्यवस्थित असा आलेला आहे। तर आता हे बघू शकता खूप छान असा आपला फ्रंटचा जो गळ्याचा शेप आहे तर तो आलेला आहे। तर आता आपण याला लावून घेणार आहोत पाइपिंग। तर पाइपिंग जे आहे मी गोल्डन कलर कापड वापरलेलं आहे याला पाइपिंगला। तर आता जे आपण गळ्याला शेप द्यायसाठी कट केलं होतं कापड तर तिथे आपण कटोरीला जे आहे पूर्ण लॉक करून घ्यायचं आहे, कारण तिथून आपली टीप जी आहे परत उसवू शकते। तर तिथे आपण पूर्ण असं लॉक करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर मी ते घेतलेलं आहे आपलं गोल्डन कलरचं कापड, जे मी पाइपिंगसाठी खास पाइपिंगसाठी मी हे कापड जे आहे तर ते वापरत असतो। तर आता आपण ह्याला पाइपिंग लावून घेणार आहोत। अगदी सिंपल पाइपिंग आपण इथे लावून घ्यायची आहे। तर मी या व्हिडिओमध्ये अजिबात कॉर्ड पाइपिंग वगैरे कोणतेही दाखवलेलं नाही, अगदी सिंपल इथं मी पाइपिंग जी आहे तर ती लावून घेत आहे। जर तुम्हाला कॉर्ड पाइपिंग किंवा रेडीमेड पाइपिंग कशी लावायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर ते सुद्धा व्हिडिओ जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। तर कॉर्ड पाइपिंग एकदम सिंपल पद्धतीने आणि रेडीमेड पाइपिंग कशी लावायची ते सुद्धा, अंडरग्राउंड पाइपिंग कशी लावायची तर तो सुद्धा व्हिडिओ जो आहे मी एकदम सेपरेटली आणि सविस्तर बनवलेला आहे। तर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही तो बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही जे आहे तुमच्या ब्लाउजला पाइपिंग तशा टाईप लावू शकता। तर आता बघा हा गळ्याला जो आहे मी अगदी व्यवस्थित शेप दिलेला आहे आणि आपली जी पाइपिंग आहे तर ती सुद्धा एकदम परफेक्ट अशी आलेली आहे। तर आता प्रॉपर आपला जो गळ्याचा शेप आहे अगदी व्यवस्थित असा आलेला आहे, बघू शकता। कुठेही तुम्हाला पाइपिंग जी उचललेली किंवा लूज पडलेली किंवा थोडीफार जो आपली पाइपिंग असते पलटी पडते पुढच्या साईडला तर ती अजिबात दिसणार नाही। अगदी परफेक्ट आपली जी पाइपिंग आहे फ्रंटच्या गळ्याची व्यवस्थित शेप असा आपला आलेला आहे गळ्याचा सुद्धा। तर आता आपली दुसरी साईड सुद्धा आपण अशीच लावून घ्यायची आहे। आता दोन्ही साइड बघू शकता पाइपिंगच्या खूप असे एकदम परफेक्ट आपला जो गळा आहे तर तो तयार झालेला आहे, बघू शकता गळ्याला। आणि पाइपिंग सुद्धा आपली एकदम परफेक्ट अशी पाइपिंग जी आहे तर ती बसलेली आहे। तर फ्रंट भाग जो आहे आपला पूर्ण असा रेडी आपण केलेला आहे। तर ते एकदम सिंपल पद्धतीने मी बॅक पार्ट आणि स्लीव सुद्धा इथं रेडी करून घेतलेले आहेत। तर पुढे तुम्ही इथं बघू शकता की एकदम असा आपला जो गळा आहे मी सिंपल असा दिलेला आहे बॅक पार्टला। आणि इथं जे तुम्हाला लुक्स दिसतंय तर यामध्ये मी इथं गोल्डन कलरचे जे मणी असतात तर ते इथं मी लावून घेणार आहे। आणि ह्या आहेत आपल्या स्लीव्ज 7.5 इंचाच्या आपल्याला तयार करायच्या आहेत।
तर आता आपण हा बॅक पार्ट तयार केलेला आहे, स्लीव सुद्धा तयार केलेला आहे। तर आता आपण बघणार आहोत की प्रॉपर फिटिंग कसं करायचं, किंवा तुमचं जे मागचा किंवा पुढचा भाग कमी जास्त होत असेल तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग करायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण इथं बॉटमला ठेवून बघितलेलं आहे कापड, तर दोन्ही साईडला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सगळ्यात आधी आपण इथं बॉटमला इथं बघितलेलं आहे। आता त्यानंतर आपण इथं बॉटमला व्यवस्थित कापड करून दोन्ही साईड व्यवस्थित करून मग शोल्डर जोडून घ्यायचं आहे। तर आता माझं जे शोल्डर अगदी व्यवस्थित आलेलं आहे एका साईडचं, आता दुसऱ्या साईडचं थोडं जे शोल्डर आहे माझं थोडंसं एक्स्ट्रा आलेलं होतं, तर बॉटमला आपण दोन्ही सेम करून घेतलेलं आहे। तर बघू शकता मागचा भाग थोडासा आपला इथं एक्स्ट्रा झाला होता। तर आता आपण फ्रंटच्या मापानुसारच आपण हे जे आपलं बॅक पार्ट आहे तर तो करून घ्यायचा आहे। तर मी आता एकदम काठोकाठ टिप मारून घेतलेली आहे। तर आता एक्स्ट्रा जो आपला बॅक पार्ट आहे तर तो खूप पूर्ण आपण असा कटिंग करून घ्यायचा आहे। तर त्यामुळे काय होतं की तुमचा ह्या टाईप तुम्ही जर फिटिंग केलं तर काय होतं की तुमचा फ्रंट किंवा बॅक पार्ट जो आहे कमी जास्त अजिबात होत नाही, अगदी व्यवस्थित दोन्ही प्रॉपर होतात। तर आता दोन्ही पार्ट असे मी ठेवून घेतलेले आहेत। त्यानंतर दोन्ही जे शोल्डर आहे तर ते सुद्धा मी असे सेम केलेले आहेत, कारण शोल्डर सुद्धा कमी जास्त होऊ शकतं। शोल्डर आपण व्यवस्थित असे जोडून घेणार आहोत। तर अर्ध्या इंचाचा स्पेस ठेवून आपण जे शोल्डर आहे तर ते आता उलट्या साईडने जोडून घेणार आहोत। मगाशी आपण सरळ बाजूने जोडलं होतं, तर तेच आपलं जे ब्लाऊज आहे उलटं करून आपण त्याला अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला ह्याला टीप मारून घ्यायची आहे। आणि जी आपली टीप इथं दिसत होती तर ती सुद्धा इथं काय करायचं, शिलाई जी आहे बॅक साईडला घालून त्याच्यावरती आपण इथं दाबटीप मारून घ्यायचं। कारण काय होतं शोल्डरला इथं खांद्यावरती काय होतं की आपल्याला थोडीशी जे कापड आहे ते आपलं शिलाईचं तर ते दिसतं, तर ते दिसू नये म्हणून आपण काय करायचं, बॅक साईडला जी शिलाई आपली ती बॅक साईडला सरकून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची। तर ते सुद्धा फिनिशिंग आहे आपलं शोल्डरचं सुद्धा खूप छान येतं। तर हे बघू शकता मी एका साईडचं कसं केलेलं आहे। बॅक साईडला जी शिलाई आहे मी घेतलेली आहे आणि त्यावरती मी असे देणार आहे दाबटीप। तर हे दोन्ही आपण असं सेम करून घ्यायचं। आता त्यानंतर आपण लावणार आहोत स्लीव्ज। तर आता एकदम परफेक्ट आपण असं जे शोल्डर आहे तर ते सुद्धा जोडून घेतलेलं आहे। तर बघू शकता कुठेही फ्रंट आणि बॅक पार्ट कमी जास्त झालेला नाही, जो झाला होता तर अगदी व्यवस्थित आपण तो प्रॉपर करून घेतलेला आहे। तर आता स्लीव्ज लावायच्या आधी आपल्याला इथं मुंडा बघून घ्यायचा आहे। तर मुंडा जो आहे बॅक साईडचा थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे, तर तो सुद्धा आपण अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। 2 इंच इथं आपण फिटिंग टाकणार आहोत, तर त्या हिशोबाने आपण इथं जो आपला मुंडा आहे तर तो सेम करून घ्यायचा आहे मागचा आणि पुढचा। तर मागचा आणि पुढचा जो आपला मुंडा आहे सेम करून आता आपण याला लावून घेणार आहोत स्लीव। जसे आपण नेहमी स्लीव्ज लावून घेतो तशा टाईप आपण स्लीव्ज लावून घेणार आहोत। तर स्लीव्ज जे आहेत मी सेंटरला इथं कट्स दिलेला आहे, सेंटर पॉईंट इथं मी दिलेला आहे। त्यानंतर फ्रंटला जसं की आपण प्रत्येक ब्लाऊजला फ्रंटला जे स्लीव्जला इथं शेप देतो आतल्या साईडला अर्धा इंच तो मी शेप दिलेला आहे। त्यानंतर स्लीव्ज आता आपण इथं लावून घ्यायचे आहेत। तर दोन्ही साईडच्या स्लीव्ज ज्या आहेत आपण अशा जोडून घेतलेल्या आहेत, तिथं बघू शकता। आणि खूप छान पद्धतीने स्लीव्ज सुद्धा आपण असल्या जोडल्या गेलेल्या आहेत परफेक्ट फिटिंग सोबत। आता स्लीव्ज जे आहेत थोडंसं माझं एक्स्ट्रा जे कापड इथं शिल्लक आलेलं दिसतंय तुम्हाला, तर ते सुद्धा एकदम आपण लेवल करून घ्यायचे आहे कापडाची। आता फिटिंग टाकायच्या आधी आपण काय करायचं, ब्लाऊज जे आहे सरळ बाजूने टीप मारून घ्यायची आहे, एकदम काटोकाट टीप मारून घ्यायची ब्लाऊजला सरळ बाजूने। तर दोन्ही साईडला आपण ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं सगळं जे कापड आपल्याला इथं दिसतंय थोडे थोडे धागे दिसत असतील तर ते सुद्धा इथं कट करून घ्यायचे।
तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा एकदम काटोकाट टीप मारून घ्यायची। आता आपण टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ब्लाऊज जे आहे उलटं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण द्यायचे आहे दाबटीप। तर दाबटीप सुद्धा एकदम आपण काटोकाट द्यायचे आहे। तर आता दोन्ही साईडला आपण अशी जी दाबटीप आहे तर ती मारून घेतलेली आहे। तर आता आपण टाकणार आहोत फिटिंगचं माप। तर आता आपली जी हात रुंदी आहे तर ती 6 इंच आपण घेतली होती। तर हात रुंदी जी आपलं 6 इंचावरती टाकलेलं आहे आणि जी आपली छाती आहे तर ती 9.5 इंचावरती आपण माप टाकायचं आहे, कारण 38 साईजचं ब्लाऊज आहे तर ते 9.5 इंचावरती आपण माप छातीचं घेतलेलं आहे आणि जी कमर आहे तर ती आपण घेतलेली आहे 8 इंचावरती। तर आता आपण अशी टीप मारून घ्यायची। तर बघू शकता आपण टीप जी आपली आहे तर ती सुद्धा एकदम सरळ रेषेमध्ये आलेली आहे। सोबत 2 इंचाचं फुल मार्जिन सोबत आपल्याला इथं ब्लाऊज मध्ये बघायला मिळतंय। तर अजून एक टीप आपण इथं मारून घेणार आहोत। तर तुम्ही याला 2-3 टिपा आतमध्ये फिटिंगच्या अजून मारू शकता। तर या पद्धतीमुळे तुम्ही कटिंग केल्यास किंवा स्टिचिंग केल्यास तर आतमध्ये जे फुल मार्जिन सुद्धा असतं तर ते एकदम प्रॉपर पद्धतीने राहतं। कुठेही तुम्हाला कमी झाले मार्जिन किंवा जास्त झाले असं अजिबात होत नाही। जितकं आपल्याला मार्जिन हवं असतं तितकं राहतं प्रॉपर। तर आता बघू शकता की 9.5 प्रॉपर आपलं जे माप आहे छातीचं आलेलं आहे आणि सोबत आपली मार्जिन सुद्धा फुलं उरलेली आहे। आणि आता बघू शकता आपली फिटिंगची जी टीप आहे तर ती पण एकदम सरळ रेषेमध्ये आलेली आहे। एकदम परफेक्ट आपलं जी फिटिंग आहे तर ते झालेलं आहे। तर दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण माप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण अशी टीप मारून घ्यायची आहे। तर ही पट्टी आपण सोडलेली आहे पुढच्या साईडची आय पट्टी आणि त्यानंतर आपण इथं 9.5 इंच जे आहे छातीचं माप टाकलेलं आहे आणि कमरेचं सुद्धा आपण इथं 8 इंच असं माप टाकलेलं आहे। तर एकदम प्रॉपर आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे। इथं बघू शकता कुठेही सुद्धा तुम्हाला कमी किंवा जास्त कापड बघायला मिळणार नाही किंवा फ्रंट किंवा बॅक पार्ट सुद्धा एकदम सेम आपला झालेला आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर माझ्यामध्ये काही डाऊट असतील तर तुमचे क्लिअर झालेच असतील, पण जर काही डाऊट आणि असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेन तर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।